मला ही मांडणी करताना 2 ओळी दाखवा, असा शब्द दाखवा काय की जेणेकरून सरसकट उद्या मराठा समाज ओबीसी होणार आहे. माझ्यासमोर हा जीआर आहे. सांगा त्या जीआर मध्ये मी असं जास्त काय आहे, तुमचा वेळ घेणार नाही. त्या जीआर मधला अशी गोष्ट सांगा जी गोष्ट मराठा समाजाला सरसकट ओबीसी करणार, सरसकट ओबीसी मराठा समाजाला आणि मराठा समाज करणार आहे. हो येस सांगतो. कारण मराठा समाजाच्या सगळ्या अभ्यासकांशी मी बोललो, त्यांचं म्हणणं आहे ह्याच्यातून काही मिळालेलं नाहीये, संपून गेलेलं आहे ओबीसीचं आरक्षण या जीआर मधून. सांगतो ना. सांगा. प्रस्तावनेची शेवटची ओळ तुम्हाला मी वाचून दाखवतो. पण प्रस्तावना आणि आदेश याच्यात फरक आहे ना. हो अहो इथं शासन आदेशामध्ये साध्या कॉम्याला स्वल्पविरामला सुद्धा महत्त्व असतं, त्याचा सुद्धा विचार होतो. एका कॉम्यामुळं, एका ह्रस्व दीर्घमुळं एका कम्युनिटीमधल्या उपप्रकारांना 25 वर्षाचा संघर्ष करून त्याचं सोशल ॲफिलिएशन करून त्या दायऱ्यामध्ये जावं लागलेलं आहे. ठीक आहे, सांगा. तर या प्रस्तावनेची शेवटची ओळ वाचून दाखवतो की जो उद्देश आहे शासनाचा, ही ओळ अशी आहे: मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत. कुठल्या समाजास? मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. कुठल्या समाजास? मराठा समाजास. मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण 4 स्टेट बॅकवर्ड कमिशनने नाकारलेलं आहे, 4 सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नाकारलेलं आहे. अनेक हायकोर्टांनी मराठा समाज कुणबी समजणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ जस्टिस मारला. गायकवाड आयोगानं गायकवाड आयोगानं सांगितलं की सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या त्याचं काय झालं पुढं? समाज मागास आहे. त्याचं काय झालं पुढं? त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं 650 पानाचं जजमेंट दिलं. म्हणजे मग गायकवाड आयोग ग्राह्य धरायचं नाकारलं का नाकारलं? तर ते सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करू सोशल बॅकवर्डनेस नाकारला का? नाकारला ना, प्रश्नच नाही ना. 650 पानाचं जजमेंट दिलं ना, त्याच्याकडे शासन दुर्लक्ष करतोय. सुप्रीम कोर्टापेक्षा तुम्ही मोठे आहात का? आणि मुळात जी आता विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली गेली, त्या समितीला कुठल्या संविधानिक आयोगाने शिफारस केली त्यांच्याकडं? आणि असा अधिकार कुणी दिला त्या समितीला? हा अधिकार इंद्र साहनी जजमेंटमध्ये हा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन, अदरवाईज सेंट्रल बॅकवर्ड कमिशन. मग अधिकार तुम्ही एका बाजूला म्हणताय की अधिकारच दिलेला नाहीये, दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय की सगळे अधिकार त्यांनी दिलेले आहेत. कुणाला? ह्या जीआरच्या माध्यमातून. मग हे बेकायदा आहे ना. बेकायदा हा जीआर, याचं लिगल ऍस्पेक्ट काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. हा किती दर्जेदार हा जीआर आहे. हा जीआर रद्दीमध्ये घालण्याच्या लायकीचा सुद्धा नाही. मग एवढं घाबरताय. पण याच जीआर द्वारे आज जी बोगस सर्टिफिकेट घेण्याची जी प्रक्रिया आहे, अवैधरित्या जी सर्टिफिकेट काढली जात आहेत, त्याला हा बूस्टर डोस आहे. हा कोर्टात जाईल, रद्द होईल, सुनावणी होईल, त्याचं पुढे काय व्हायचं ते हो. पण या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लाखो मराठे या जीआरच्या माध्यमातून बोगस सर्टिफिकेट कुणब्याचं काढतील आणि ओबीसी मध्ये डायरेक्ट. वस्तुस्थिती आहे की तुम्ही ओबीसीने भीती घालवताय. जीआर गव्हर्नमेंट रिझोल्युशन, तुम्ही भीती घालवताय की घालण्याचा काय संबंध? याच्यावरती काय लिहिलंय? महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, गव्हर्नमेंट रिझोल्युशन. ह्याच्यावरती सही कुणाचे? हे काय साधं कुठल्या माणसानं लिहिलेलं पत्र नाही झालं तर कसं होत नाही? मराठा समाज पूर्ण 2 महिन्यात तुम्ही म्हणताय. अहो 25,000 पासून ते 4 लाखापर्यंत सर्टिफिकेट काढण्याचा रेट चालू आहे महाराष्ट्रामध्ये हा जीआर निघण्याच्या अगोदर. आता तर तुम्ही काय सांगताय? होतील असं होतील नाही, चालू आहेत. हा जीआर निघाला, हा बूस्टर डोस आहे. हा बूस्टर डोस आहे. ह्याच्यामधलं एक वाक्य तुम्हाला कसं अख्खा मराठा कसा येतोय ते मी तुम्हाला हे बघा. आता मी प्रस्तावनेमधली शेवटची ओळ वाचून दाखवली. आता तुम्हाला शासन निर्णय जीआर आहे त्याच्यातला 3रा पॅरेग्राफ. 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलंय बघा: या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधितांचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील, कुळातील, गावातील असेल तर त्याला जर एक ॲफिडेविट जर त्या माणसानं दिलं, एखाद्या माणसाकडे कुणबीचं सर्टिफिकेट आहे आणि त्याने एक ॲफिडेविट दिलं की हा माझ्या गावातील आहे, मग गावात एकच समाज राहतो का? गावामध्ये कोण कोण राहतं? गावामध्ये मारवाडी पण राहू शकतो, गावामध्ये ब्राह्मण पण राहू शकतो, गावामध्ये मुस्लिमांमधला शेख वगैरे जी काय सरदार मंडळी उच्च कुळात, मुस्लिमांमध्ये पण उच्च कुळ आहेत, ते पण राहू शकतात. गावातील व्यक्ती, मग गावातील व्यक्तीला तुम्ही ॲफिडेविट देणार? आता त्याच्यापुढे नातेसंबंधातील व्यक्ती, मग कुठला नातेसंबंध? एखाद्या मुलानं अथवा मुलीनं आंतरजातीय उच्च कुळातील, उच्च वर्णातील एखाद्या मुलाशी लग्न केलं असेल तर नातेसंबंधातील म्हणजे त्यांना पण तुम्ही आरक्षण देणार? कुळातील, कुळ कुठलं कुळ?
जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत मौर्य कुळाचा उल्लेख केला जातो. हर एक जात काय म्हणते की आम्ही मौर्य कुळातले आहोत. मग ते कुळ कुठं शोधायला? काशीला जायचं आपण. आणि अशी वंशावळ शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जी शिंदे समिती नेमली, ही शिंदे समिती ही बायस अशा प्रकारचं एक्झम्पशन करण्याचा मुख्यमंत्र्यांना अथवा महाराष्ट्र शासनाला कोणी अधिकार दिला? एखाद्या नागरिकानं जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अप्लिकेशन द्यावं लागतं, पुरावे द्यावे लागतात, पुन्हा ते सर्टिफिकेट इश्यू झालं तर ते व्हॅलिड काही इनव्हॅलिड बघण्यासाठी परत स्वायत्त न्यायिक संस्था असते तिच्याकडे जावं लागतं. आता ज्या नोंदी सापडल्या जवळपास 50,000पर्यंत नोंदी सापडल्या, त्याच्या आधारे 2 लाखापेक्षा जास्त प्रमाणपत्र काढली गेली. त्या प्रमाणपत्रांवर व्हॅलिडेशन कितीचं झालं? 8,000. मला एक सांगा, नोंदी सापडल्या, उद्या प्रमाणपत्र मिळतील पण व्हॅलिडेशनचं काय? बघा, महाराष्ट्रासमोर काय सांगितलं जातं की 1 लाख नोंदी सापडल्या. समजून चालू आपण, फिगर मागं पुढं होऊ शकते. 1 लाख नोंदी सापडल्या. नोंदी सापडल्या म्हणजे नावं सापडली का? त्यामध्ये नावं सापडली का? म्हणजे नोंद संख्या सापडली. संख्या सापडली. गॅझेटमध्ये संख्या आहे. अरे संख्या आहे म्हणजे गावातल्या कुठल्या माणसांची संख्या आहे? वरच्या आळीचा का खालच्या आळीचा का मधल्या वस्तीचा? आणि परत कुणबी वेगळी संख्या आहे आणि मराठा वेगळी संख्या आहे. हे का दुर्लक्ष करतोय महाराष्ट्र? मराठा कुणबी एक नाही असं? एक नाहीये. माझ्याकडे 5 जजमेंट आहेत. मी बुक घेऊन आलोय तुमच्या समोर. आता मी 5 जजमेंट वाचू शकतो. 5 जजमेंटचा फक्त उल्लेख करू शकतो. ओळीनं मी 5 जजमेंट मी तुमच्या समोर मांडले. 2004चा GR तर सांगतो मराठा कुणबी एक आहे म्हणून. मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी जोड शब्द असतील तर हा पण जी आर ओबीसीवरती अतिक्रमण करणार आहे. तोही चॅलेंज आहे. असं म्हटलंय का मराठा, ओनली मराठा असं म्हटलंय का? नाही. मग ओनली मराठा म्हणलं नसेल. हा GR काय सांगतो? आत्ताच्या देवेंद्र फडणवीस सरकारने जो GR काढलाय, हा GR काय सांगतो? एवढा फालतू लेवलचा आणि फालतू GR आहे हा काय सांगतो की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस सुप्रीम कोर्टानं नाकारलंय. आणि तुम्ही सरळ GR काढताय. हा गव्हर्नमेंटला कुणी अधिकार दिला? आणि एखाद्या जातीला ओबीसीचं एक्सक्ल्युजन अथवा इन्क्ल्युजन करण्याचा अधिकार हा स्टेट बॅकवर्ड कमिशनचा आहे. हा अधिकार शासनाला कुणी दिला? शासन हा GR काढूच कसं शकतं? हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे. हा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशनचा आहे, डेडिकेटेड आयोगाचा आहे. हा आयोग हा शासनाचा कसा? हे शासन अशा पद्धतीचं चॅलेंज करतोय मी. चॅलेंज करतोय. हा गव्हर्नमेंटला अधिकार नाही. हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे. अनेक संविधानिक आयोगांचा इंद्रसाहनी जजमेंटप्रमाणे प्रत्येक स्टेटमध्ये तिथल्या जातींचं एक्सक्ल्युजन अथवा इन्क्ल्युजन करण्याचं काम हे संविधानिक आयोगानुसार. तुम्ही हा चॅलेंज कराल? चॅलेंज अरे झाला. 1994चा GR ज्याच्यातून 16% अतिरिक्त आरक्षण दिलं गेलं असं सांगितलं जातं, तोही चॅलेंज करू असं सांगतो. निश्चित. मी काय म्हणतोय ऐका, त्याचं काय? 1994चा जो GR जो विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट केला, त्यावेळी लगेच इम्प्लिमेंट नाही झाला. तोही कोर्टात गेला. त्यावेळी 9 जजेसचं खंडपीठ होतं. 9 जजेसच्या खंडपीठाच्या समोर हिअरिंग झाल्या. ताऊन सुलाकून त्या 9 जजेसच्या खंडपीठानं निर्णय दिला आणि मग ओबीसींना भारतभरामध्ये नोकरी आणि शिक्षणाच्या एंट्री पॉईंटला आरक्षण मिळालं. आणि जे पंचायत राजमधलं लोकल बॉडीजमधलं आरक्षण आहे ते 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती अन्वये ओबीसींना पंचायत राजमध्ये म्हणजे एखादा सरपंच, नगरसेवक, महापौर, लोकल बॉडीजमधलं आरक्षण 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती अन्वये या देशानं ओबीसींना दिलं. नॉट विधानसभा आणि नॉट लोकसभा.